तर त्याच्यातून नाही एक मिनिट घेण्याचं म्हणतात पण श्री ती जी मिठी ती मिठी आपण या चित्रपटात वापरलेली आहे आणि पैसे कोणी नाही दिले आमचे परत नाही केले तर नायक सर सांगतात बाबू घे याला मिठी दे याला प्रेमाची मिठी त्याला असं प्रेमाच्या मिठीत घ्यायचं आणि कडकडून आवडून त्याला मारून टाकायचं जन्मजन्मी हाच पती मिळावा मग त्या वेगळे पण असं आहे की हल्ली जे नाते जी कमकुवत झालेली आहेत की मुलांना असं वाटतं की मुलगी आपल्या काय करू शकणार नाही पण आजही अशा स्त्रिया आहेत ज्या पतीच्या बाजूने मग तो कसाही असो पण त्या सक्षम अशा खंबीरपणे उभ्या राहतात असं हे वेगळेपण आहे या चित्रपटात की पती नागरिकांना मला म्हणजे खास करून महिला वर्गाला आवाहन करायचं आहे की छोटे छोटे गैरसमज आहे ना ते सुसंवादातून तुम्ही साधा की नेमकं कुठं काय होतंय मुळाशी जा प्रकरणाच्या भांडणं कमी करा आणि आपण कसं वागणूक करायची आहे एकमेकाशी एकमेकाला माणूस म्हणून एक मित्र म्हणून कसं जपायचे त्यासाठी प्रत्येक मुलीनं प्रत्येक स्त्रीनं प्रत्येक महिलेनं हा चित्रपट आवर्जून पाहावा या चित्रपटातून नक्कीच काहीतरी घेण्यासारखे आहे. धन्यवाद. मी स्वतः सुजाता विनोद पवार लेखिका गीतकार निवेदिका अशी ओळख आणि चित्रपटाबद्दल सांगायचं म्हटलं तर जे प्यारेजींनी मला कथा सांगितली त्याच्यावर म्हटलं की डायलॉग्सही थोडेसे आधुनिक पद्धतीचे असावेत त्याच्यावर संवाद चित्रपटावर खूप वर्क केलेलं आहे काम केलेलं आहे आम्ही की तो चित्रपट आत्ताच्या पिढीपर्यंत कसा पोहोचवता येईल त्या अनुषंगाने आम्ही त्याच्यावर काम केलेलं आहे. चित्रपट काय स्वरूपाचा जसं की पती पत्नीचं घनिष्ठ नातं म्हणजे वटसावित्री जे पती जन्मजन्मी हाच पती मिळावा मग हल्ली का नाही करत मुली हे व्रत करतात कुठेतरी मनापासून करतात दिखावा नसतो की जन्मजन्मी हाच पती मिळावा किती संकटात असू दे किती वाईट नवरा असू दे पण आजही आपली संस्कृती आपली परंपरा जोपासत पत्नी त्याच्या सोबतच उभी राहते खंबीरपणे हे दाखवायचा प्रयत्न आहे. सावित्री कलियुगातली कधी प्रदर्शन येत्या 26 डिसेंबर 2025 ला संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज होणार आहे. मी फक्त एवढं सांगणार आहे की हे पिक्चर जे ना सावित्री कलियुगातली एक फॅमिली बॅकग्राऊंडवर पिक्चर आहे. आई वडील नवरा बायको पूर्ण पॅकेजच आहे तर पूर्ण फॅमिली पिक्चर बघावं म्हणून ही माझी इच्छा आहे. शूटिंग झाली काय झाली एंटायर मूवी जी आहे शूटिंग नाशिकला केली आहे मी नाशिक आणि बदलापूर औरण यासाठी गेले आहे. ताई तुम्हाला या चित्रपटाविषयी तुम्हाला काही माहिती असेल थोडक्यात तुम्ही माहिती द्यावी. सत्ययुगातली कलियुगातली सावित्री हा सिनेमा आता येतोय आणि माझे मित्र यांनी मला इथे बोलवलंय आणि मी त्यांची पत्रकार परिषद अटेंड केली पण त्याच्याबद्दल ऐकून खूप छान वाटलं आणि मला खूप बघायची इच्छा झाली कधी येतोय आणि कधी बघते असं मला झालेलं आहे. ओके धन्यवाद. महिलांना न्याय मिळेल का हे दिवसाप्रमाणे आता कलियुगामध्ये होत चाललेलं आहे वाढत चाललेलं आहे तुम्हाला वाटतं का या चित्रपटामध्ये बघून की न्याय मिळेल का? हो नक्कीच मिळेल. ज्या स्त्रिया आता ही संस्कृती विसरत चालले ना तर आमच्या चित्रपटामुळे त्या परत ती संस्कृती सगळे लोक जोपासतील 101% गॅरंटी आहे मला. तुम्हाला या चित्रपटाविषयी काय सांगायचं थोडक्यात माहिती द्या. खरं तर अतिशय आनंद होतोय की सुजाता मॅडम आणि मोहन पॅगला सर यांनी सर्वांनी त्यांच्या सर्व टीमने हा अतिशय सुंदर असा घरगुती म्हणजे सर्व फॅमिली मिळून एकत्र बघतील असा हा चित्रपट त्यांनी बनवला आहे. त्याबद्दल माझं त्यांना खूप त्यांना शुभेच्छा आहेत आणि खूप आनंद पण यासाठी होतो की आजकालचे सर्व चित्रपट आपण बघतोय की काही पिक्चर आणि काही चित्रपट असे आहेत की आपण जे लहान मुलांसोबत आपण फॅमिलीसोबत पाहू शकत नाहीत किंवा काय अशा सगळा वर्ग जो आहे तो ग्रामीण भागात तसा जास्त वर्ग आहे बरोबर आणि हा चित्रपट तशा स्टोरीवर आधारित म्हणजे अर्थात कलियुगातली सावित्री नावातच सर्व त्याच्यामधून समजून जाते की या चित्रपटात काय दर्शवलं असेल आणि हक्काने एका नवऱ्याच्या पाठीशी बायको कशी उभी राहते आणि एक मुलाच्या पाठीशी आई कशी उभी राहते या विषयावर धरून त्यांनी चित्रपट केलेला आहे. तो सुंदर असा आहे तर माझ्याकडून आणि आमच्या सर्व टीमकडून चित्रपटाला खूप शुभेच्छा आहेत आणि असेच चित्रपट सर्वांनी ज्या भूमिकेत प्रमुख भूमिका असतील किंवा साईड आर्टिस्ट म्हणून काम केलेलं आहे सर्वांना शुभेच्छा आहेत आणि नक्कीच आम्ही पण चित्रपट पाहू मध्ये जाऊन पाहावा 100%.
मी सर्वांना आवाहन करेल की नक्की सर्वांनी हा चित्रपट ज्या ज्या चित्रपटगृहांमध्ये रिलीज होतोय त्या त्या ठिकाणी जाऊन सर्वांनी हा चित्रपट पाहावा आणि चित्रपटाला खूप खूप मनापासून सर्वांनी शुभेच्छा द्याव्यात. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव अमोल डोळे. मी चांगला ॲक्टर आहे. माझे मूवी झालेले आहेत. मूवीविषयी सांगायचं बद्दल असं की सती सावित्रीविषयी हा मूवी आहे की मूवी बघण्यासारखं खूप चांगला आहे की पहिल्या महिला कशा राहायच्या, कशा वागायच्या आणि त्यांचं एकदा लग्न झाल्यानंतर तेच घर परत महागारी येणं नाही आहे. तर ते आज नाही आहे. आज नुसतं लग्न झाल्यानंतर किंवा साधं गेट टुगेदर जरी गेले तर महिला पळून जाते. तर हे आज ह्या गोष्टीतून काहीतरी बघण्यासारखं, शिकण्यासारखं आहे की आज पहिल्या महिलांकडून काहीतरी घेण्यासारखं असावं असं मला वाटतं. किंवा त्यांना तो इतिहासच माहीत नाही. आज आपण म्हणतो ना, महात्मा ज्योतिराव फुले आहेत, सावित्रीबाई फुले आहेत, झाशीची राणी, ह्यांचा इतिहास माणसांना माहीत नाही आहे. आज ती प्रवृत्ती लोकांना माहीत नाही. आज फक्त मोबाईल आले, रिअल आले, ते चल ठीक आहे, ती मार्केटला ती गोष्टीची गरज आहे, मोबाईल आला, पण त्याचा दुरुपयोग खूप वेगळ्या पद्धतीने केला जातो. तर ह्या मूवीमधून खूप चांगल्या प्रकारे त्यांनी धावाचं साधन दाखवले की तो मूवी चांगला महिलांनी बघावं. की आज लोकल व्यक्ती जरी हातात मोबाईल आल्यानंतर खूप वेगळ्या प्रकारे बिघडली जाते. जे आज लग्न झाल्यानंतर काही लोकांना मारलं गेलं जातं. तर खूप वेगळे कॅटेगरीज आहेत आणि त्यांनी मूवीमधून खूप चांगल्या प्रकारे दाखवले. तर मूवी एकदा महिलांसाठी खूप चांगल्या पद्धतीचं आहे. एकदा महिलांनी बघावं आणि शिकण्यासारखं खूप आहे, घ्यावं ही माझी सावित्री कलियुगातल्या या चित्रपटाविषयी प्रेक्षकांनी काय आदर्श घ्यावा? नमस्कार, मी अभिनेत्री श्वेता भामरे. आपल्या महाराष्ट्रामध्ये वटसावित्री पौर्णिमा हा सण खूप मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. हाच पती 7 जन्म मिळावा म्हणून स्त्रिया खूप आपुलकीने हा सण साजरा करतात. पण आजकाल स्त्रिया जॉबमुळे इतक्या व्यस्त झाल्या आहेत की ते आपली संस्कृती विसरत चालले. तर आम्ही या चित्रपटातून याच गोष्टी सगळ्या हायलाईट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की आई मुलांच्या चुकांवरती पांघरून घालते. म्हणजे मुलांनी काही चुका केल्या तर त्या वडिलांपासून लपवून ठेवते. पण या गोष्टी जेवढ्या चांगल्या तेवढ्या त्या वाईट सुद्धा आहे. आणि त्याच्या पुढे फ्युचरमध्ये काय त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात आम्ही ते या चित्रपटाद्वारे दाखवलंय. तर मी सर्वांना आवाहन करते की 26 डिसेंबरला आमचा चित्रपट सावित्री कलियुगातील हा संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित होत आहे. तर मी सर्वांना आवर्जून आवाहन करते की सर्वांनी हा नक्की बघा. धन्यवाद. नाही, या चित्रपटामध्ये तुमचा काय रोल आहे? मी याच्यामध्ये एक पत्नी आहे, आई आहे, मी सासू सुद्धा कॅरेक्टर केलेला आहे. याआधी मी हे असले कॅरेक्टर केलेले नव्हते. पण मला एकाच भूमिकेवरती अवलंबून न राहता मला वेगवेगळ्या भूमिका करण्याची आधीपासून मनापासून म्हणजे इच्छा होती. आणि ही इच्छा माझी पॅरेलाल शर्मा सरांमुळे पूर्ण झाली आहे. आणि मला या चित्रपटात काम करून खरंच खूप छान वाटलं. तर तुम्हाला सुद्धा हा चित्रपट बघून नक्की मजा येईल. ओके. नानासाहेब, तुम्ही या चित्रपटामध्ये काय रोल केलेला आहे? हा, ह्या चित्रपटात मी ॲज अ खलनायक म्हणून काम केलेलं आहे. अच्छा. त्याच्यामध्ये तुम्हाला काय अनुभव आला? त्याच्यामध्ये काय तुम्हाला घेण्यासारखं आहे की तुमचं जे खलनायक म्हणून काम केलेलं आहे, रोल निभावला, त्याच्यामध्ये लोकांना काय घेण्यासारखं आहे? नाही, खलनायकाकडून काही घेतलं जात नाही. खलनायक हा चित्रपट जसं नायक असतो तसंच चित्रपटाचा प्राण हा खलनायक सुद्धा असतो. अच्छा. हो, जोपर्यंत खलनायक तिथे तसं पॉवरफुल नसेल तर चित्रपट तसं पाहिजे तसं पॉवरफुल होत नाही. तर त्याच्यात मी आपलं जयराज नायर सर जे आहेत ते आणि आम्ही ते वडील आहेत माझे आणि मी त्यांचा मुलगा आहे. तर ज्या बिझनेसमध्ये आम्ही आमचे पैसे कोणी परत नाही केले तर ते सांगतात मला, नाना घे याला तुझ्या प्रेमाच्या मिठीत. त्यावेळेस त्या व्यक्तीला प्रेमाची मिठी देऊन तिथेच मी संपवतो. मिठी मारली सगळ्यांची शिट्टी वाजतेच. अच्छा. मग तुम्ही या चित्रपटामध्ये किती गाणे आहेत? या चित्रपटात 4 गाणे आहेत. 2 लव्ह सॉन्ग आहेत, एक हळदीचं गाणं आहे आणि एक सावित्रीचं गाणं आहे. तुम्ही केसेसचा त्याग केले हा, केस विलन म्हटल्यानंतर थोडं डॅशिंग दिसलं पाहिजे म्हणून पूर्ण केस काढलेले आहेत, ओरिजिनल काढलेले आहेत. आता केस वाढवले आहेत. बरं, तुम्हाला या चित्रपटामध्ये काय रोल निभावण्याचा तुम्हाला संधी मिळाली? मला याच्यामध्ये जोगळेकर हे विनोदी पात्र निभावण्याची संधी मिळाली. पण हे पात्र फक्त विनोदी नसून की मैत्रीसाठी कसा माणूस जगतो, म्हणजे मित्र जो आहे तो कशा पद्धतीने एक मैत्री निभावतो असा तो भूमिका आहे. म्हणजे प्रत्येक ह्याच्यात तो साथ देतो. अच्छा. आपलं नाव सुजाता आहे. तर सुजाता, तुम्हाला या कामामध्ये, तुम्हाला या चित्रपटात तुम्हाला कुठला रोल दिला गेला आणि तुम्हाला काय अनुभव आला? या करण्याच्या मध्ये तुम्हाला काय
संधी मिळाली आणि त्याच्यामध्ये आनंद काय मिळाला, याच्यामध्ये काय घेण्यासारखं काय आहे? आता चित्रपटाचं म्हणाल रोल तर माझा लेखिकेचा रोल आहे. संवाद लेखिका आणि गीतकार सॉरी संवाद लेखिका आणि गीतकार म्हणून माझा या चित्रपटात रोल आहे. आणि खरं सांगायला गेलं तर सावित्री कलियुगातली चित्रपटाचं नाव असल्यामुळे सत्यवानाची सावित्री हे गाणं तर व्हायलाच पाहिजे. आणि म्हणूनच वटसावित्रीचं खूप सुंदर असं गीत आहे. या गीताच्या माध्यमातून बरीचशी कहाणी जी कथा आहे ती उलगडते, हे तुम्हाला त्यात पाहायला मिळेल. त्याचप्रमाणे दुसरं एक आहे जे भावगीत आहे या सिनेमातलं, ते सुद्धा छान आहे. म्हणजे आपले लीड रोल जे करतात त्यांच्यावर चित्रित केलेलं आहे. ही गाणी लिहिताना आहे ना, मी चित्रपटाच्या स्टोरीच्या अनुषंगाने ही गाणी लिहिलेली आहेत. त्यामुळे ती अशी कथेला धरूनच ती गाणी बरोबर वाटतात असं मी लिहिलेलं आहे. आणि मला खूप आनंद वाटला की एक वेगळा सब्जेक्ट आहे, एक वेगळा विषय आहे, तो आजकालच्या मुलींपर्यंत पोहोचावा. की लगेच त्यांचे कंप्लेंट बॉक्स सुरू होतात लग्न झाल्यानंतर की हा असा तो असा. अरे पण याच्यात नेमकं काय आहे? सुसंवाद घडावा हा अगदी निर्मळ प्रयत्न आहे या कथेतला. आणि हा सुसंवाद घडून एकमेकाची सुखदुःख शेअर करून तुम्ही जर मार्ग काही काढू शकता, त्या बाबतीत हा सिनेमा आहे. आणि मी प्रत्येक आपल्या महाराष्ट्रीयन स्त्रीला असं आवाहन करते की प्रत्येकीने हा सिनेमा चित्रपटगृहात जाऊन पाहावा आणि नक्कीच तुम्ही काहीतरी चांगलं घेऊन जाल अशी अपेक्षा करते. धन्यवाद. श्वेता